नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एव्हान्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नुकताच एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा रिझल्ट लागलेला आहे. मोस्ट अवेटेड असा रिझल्ट होता. विद्यार्थी वाट पाहून पाहून थकलेले होते आणि शेवटी तो लागलेला आहे. आता जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला जाणार आहे त्यांना आता एक चिंता लागलेली आहे की 30 दिवस आहे, आता काय वाचावे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता कमी अभ्यासात कसे जास्तीत जास्त मार्क मिळतील हा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आमचा हा आजचा टॉपिक किंवा लेक्चर आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दलचे जे इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे, हे इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला जे आतापर्यंत 2013 ते 2025 युपीएससीच्या ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये त्यांनी भर दिलेल्या टॉपिक संबंधितच महत्वाचे टॉपिक सांगतो आहे. करेक्ट. आणि याच टॉपिक संबंधित तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करा, त्या संबंधितच तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुमचे जास्तीत जास्त प्रश्न सुटणार आहेत. कुठले असे टॉपिक आहे वन बाय वन आपण बघूया. तर बघा की ही लिस्ट आहे, या लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. पण तरी मी तुम्हाला ही जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड करून देईन, अवेलेबल करून देणार आहे. तरी तुम्ही तिथनं ती डाउनलोड करू शकता. करेक्ट. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर बघा, विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये जे महत्वाचे जे टॉपिक आहे, मी इथे ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे किती प्रश्न विचारला गेले आणि कुठले टॉपिक तुम्हाला करणे आवश्यक आहे त्या संबंधीची इथे लिस्ट दिलेली आहे. पहिला सर्वात महत्वाचा जो इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये युजली विचारला जातो किंवा त्या संबंधित प्रश्न विचारले जातात, तो म्हणजे काय, डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान. डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणजे काय की रॅपिड आपली टेक्नॉलॉजी जी आहे चेंज होत आहे. मग अशा अनुषंगाने जे नवीन नवीन शोध लागत आहे, नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीचे डेव्हलपमेंट होत आहे त्या संबंधीचे प्रश्न युपीएससी युजली विचारतात. आता एमपीएससीला ते प्रश्न विचारला जाऊ शकतात, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हा नवीन एक टेक्नॉलॉजी आहे. तसे जे काही म्हणतो की स्मार्ट रोबोट्स आहे, स्मार्ट ड्रोन्स आहे, तर ही जी काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या संबंधित युजली काय करतं, युपीएससी प्रश्न विचारतात. तर राज्यसेवेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हा जो टॉपिक आहे डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, याला आतापर्यंत मागच्या 10-12 वर्षात जवळपास किती प्रश्न विचारले गेले, 8 प्रश्न विचारले गेले. तर जे नवीन त्याच्या टेक्नॉलॉजी चर्चेत असतात त्या टेक्नॉलॉजीला तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, आपल्याला त्यावर प्रश्न पाहायला मिळू शकतो. पुढला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे आहे जैव तंत्रज्ञान व आरोग्य. हा तर मोस्ट आपण म्हणू शकतो की येणारा असा टॉपिक आहे, तो तुम्हाला पेपरमध्ये दिसणार म्हणजे दिसणार. जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, आरोग्य म्हणजे आपलं हेल्थ, म्हणजे त्याच जैव तंत्रज्ञानाचा वापर करून आपले आरोग्य कसे चांगले करतो आहे या संबंधीचे प्रश्न आपल्याला या अंतर्गत दिसतात. मग कुठल्या अशा नवीन टेक्नॉलॉजी ज्या आपल्या आरोग्याला ठीक करतात किंवा बऱ्या करतात आणि आपल्यासाठी फायद्याचे ठरतात. तर किती प्रश्न विचारले गेले मागच्या 12 वर्षामध्ये, जवळपास 7 प्रश्न विचारले गेलेले आहेत. दुसरा महत्वाचा टॉपिक, तिसरा महत्वाचा टॉपिक आहे अंतराळ तंत्रज्ञान. यावर तर यावर्षी प्रश्न एक्सपेक्टेड आहे. कारण ज्या पद्धतीने आपल्याला आपण बघतोय की आपले चंद्रयान मिशन झालं, पुढे जाऊन आता गगनयान मिशनची आपण तयारी करतो आहे. भरपूर आपण म्हणतो की अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण एक म्हणतो की रेसमध्ये खूप स्पीडनी जातो आहे. मग अशा अनुषंगाने काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा मग आपण म्हणतो की विकास होतो आहे त्या संबंधित आपल्याला इथे प्रश्न पाहायला मिळू शकतो. किती प्रश्न विचारले गेलेले आहे, 12 वर्षात 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तिसरा महत्वाचा टॉपिक. चौथा महत्वाचा टॉपिक आहे ऊर्जा तंत्रज्ञान. ऊर्जा म्हणजे कुठल्या, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल, त्यालाच आपण काय म्हणतो अक्षय ऊर्जा. करेक्ट. म्हणजे की जे नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. करेक्ट. जसं की आपली पवन ऊर्जा झाली, त्यानंतर सोलर एनर्जी, करेक्ट, सौर ऊर्जा. तर या संबंधित प्रश्न विचारले जातात. कारण आपलं धोरणच आहे की आपल्याला औष्णिक वीज केंद्र जे आहेत ज्याने खूप जास्त प्रदूषण होतं ते कमी करायचे आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त नवीकरणीय ऊर्जा, त्यालाच आपण अक्षय ऊर्जा म्हणतो, यावर भर द्यायचा आहे. तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. पण त्याही पलीकडे जे आपले मग आतापर्यंतचे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस होते, जसं कोळसा झालं किंवा मग आपण महत्वाचं म्हणजे आपला अणुऊर्जा झाला. करेक्ट. म्हणजे आण्विक जे ऊर्जा झाली, तर या संबंधित भरपूर प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणून हा एक इम्पॉर्टंट टॉपिक ठरतो. त्यानंतर पुढला इम्पॉर्टंट टॉपिक आहे बौद्धिक संपदा हक्क व नवोन्मेष. बौद्धिक संपदा हक्क, त्यालाच आयपीआर म्हटलं तर इंग्लिशमध्ये, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन, म्हणजे नवीन नवीन जेव्हा इनोव्हेशन होतात आणि जे काही आयपीआर वगैरे आहेत त्या संबंधित प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि किती प्रश्न विचारले गेलेले आहेत, 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. ऊर्जा व तंत्रज्ञानावर 5. कृषी व ग्रामीण तंत्रज्ञान यावर किती प्रश्न विचारले गेलेले आहेत, 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. करेक्ट. म्हणजे कृषी रिलेटेड, कारण आपल्याला जे ग्रामीण भाग आहे आणि पर्टिक्युलरली जे कृषी क्षेत्र आहे त्यामध्ये काय असं इनोव्हेशन करून आपल्याला त्याला आणखी त्याचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन आणि उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी दोन्ही वाढवता येईल त्या संबंधित प्रश्न इथं पाहायला मिळतात. तर आता मी एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इतके टॉपिक आहे पण यापैकी हे टॉपिक अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही बाकी टॉपिक नाही केले तरी चालेल, पण ऍटलीस्ट इतके टॉपिक करणे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पुढले महत्वाचे टॉपिक आहे मूलभूत विज्ञान व साहित्य. मूलभूत विज्ञान म्हणजे बेसिक जे आपलं सायन्स आहे त्या संबंधित प्रश्न विचारला जातो. मी प्रश्न कसे असतात ते दाखवतो पुढे, कारण आपण प्रश्नही घेतलेले आहेत. कुठला प्रश्न कुठल्या टॉपिकला कुठला वर्षी तो प्रश्न विचारला गेला ते मी तुम्हाला दाखवतो, पण लक्षात घ्या. त्यानंतर संरक्षण व सामरिक तंत्रज्ञान. संरक्षण, डिफेन्स सेक्टर जे आहे आपलं,
त्यामध्ये आपल्याला काय प्रश्न इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला कळतं. तर त्यावरनं आपल्याला एक वेळा कळतं की बाबा कशा पद्धतीने आपण आपली जी डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे स्ट्रॉंग करतोय. त्या पलीकडे जल व पर्यावरण तंत्रज्ञान म्हणजे जे काही वॉटर रिसोर्सेस आहेत त्यामध्ये आणखी काय अशा गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून त्याचं कन्झर्वेशन होईल, त्याचा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला इफेक्टिव्हली मॅनेज करू शकू. यावर जवळपास बघितलं तर एक एक प्रश्न आपल्याला खाली दिसतोय. यावरील मूलभूत विज्ञानावर 2 प्रश्न दिसत आहेत. वाहतूक व पायाभूत तंत्रज्ञान यावर 1 प्रश्न दिसतोय. तर खाली इथनं जर बघितलं हे 4 टॉपिक 2 किंवा 1 प्रश्न विचारला चाललेला आहे. वरचे जे टॉपिक आहे हे रिपिटेटिव्ह टॉपिक आहे आणि लक्षात ठेवा जे रिपिटेटिव्ह टॉपिक असतात आपल्याला तेच चांगले प्रिपेअर करायचे असतात जेणेकरून आपला इनपुट टू आउटपुट रेशो खूप चांगला राहील. कॉस्ट बेनिफिट रेशो ज्याला आपल्याला म्हणतो की मी जे वाचलं आणि तेच मला पेपरमध्ये आढळलं. तर इतके टॉपिक वरचे तुम्ही करायला पाहिजे हे एक्सपेक्टेड आहे. आता वन बाय वन मी तुम्हाला सांगतो की कुठले प्रश्न विचारला गेले. जसं पहिला टॉपिक होता आपला डिजिटल व उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणजे ज्या नवीन टेक्नॉलॉजीज न्यूजमध्ये असतात त्यावर युपीएससी युजली प्रश्न बनवतो किंवा विचारतो. मग तसंच ते एमपीएससीला होऊ शकतं. मग कुठला प्रश्न आहे जसं कृत्रिम बुद्धिमत्ता, जसं मी तुम्हाला सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅनो तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी आणि आरोग्य म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आरोग्य कसं आणखी बेटर करू शकतो. पुढे आहे नॅनो तंत्रज्ञान व शेती. बघताय तुम्ही नॅनो तंत्रज्ञान रिपिटेटिव्ह आहे. मग तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी महत्वाचं आहे तर ते वाचून घ्या. त्यानंतर रोबोटिक्स करेक्ट, जसं मी सांगितलं क्लाउड होस्टिंग काय असतं. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरी, जीपीएस आणि IRNSS तर यावरील प्रश्न आहेत. 3D प्रिंटिंग, तर हे जे टेक्नॉलॉजीज होत्या या त्या वेळेस खूप महत्वाच्या होत्या. 3D प्रिंटिंग हे 2013 वगैरे मध्ये खूप चर्चेत होती, विचारला गेला. त्यानंतर जीपीएस IRNSS याबद्दल आपण डेव्हलपमेंट केलेली होती करेक्ट. नाविक वगैरे तुम्ही जर ऐकलं असेल तेव्हा तो प्रश्न विचारला गेला. डिजिटल स्वाक्षरी, डिजिटल आपली सिग्नेचर काय आहे त्या संबंधित प्रश्न विचारला गेला. त्यानंतर क्लाउड होस्टिंग काय असतं, क्लाउडवर सगळा डेटा आपण स्टोअर करतो त्या संबंधित प्रश्न विचारला गेला. वरती आपल्याला दिसतं की नॅनो तंत्रज्ञान झालं किंवा मग नॅनो तंत्रज्ञानाचा आरोग्यात किंवा शेतीत काय उपयोग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण AI. तर ही जेवढे काही टॉपिक आहेत ना हे त्या वर्षी चर्चेत होते. मग तुम्हाला काय करायचं आहे आता करंट मधले जे टॉपिक आहेत तसे जे चर्चेत असतात ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे. त्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. पुढला महत्वाचा टॉपिक होता आपला जैव तंत्रज्ञान व आरोग्य. काय विचारलं गेलं, लस विकास म्हणजे वॅक्सिन डेव्हलपमेंट. कोविडच्या टाइममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता जवळपास. त्यानंतर कोविड तंत्रज्ञान, त्यानंतर स्टेम सेल थेरपी काय असतं, सूक्ष्मजीव व इंधन, त्यानंतर औषध प्रतिरोधक रोग, त्यानंतर जैव तंत्रज्ञान व गरिबांचे सशक्तीकरण आणि जैव तंत्रज्ञान व शेती. आता बघा जैव तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी वाचून घ्या. प्रश्न एक्सपेक्टेड आहे, येऊ शकतो. अंतराळ तंत्रज्ञान, भारताचे अंतराळ स्थानक करेक्ट, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पण भारतात असायला पाहिजे करेक्ट. त्यानंतर चंद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्ट करेक्ट. त्यानंतर जेम्स वेब दूरदर्शक काय होता. त्यानंतर अंतराळ तंत्रज्ञानाचा विकासातील उपयोग काय, मानवयुक्त विरुद्ध मानव विरहित मोहिमा. आता हा प्रश्न कदाचित आपल्याला पुन्हा पाहायला मिळू शकतो कारण आपण गगनयान यामध्ये तोच प्रयत्न करतो आहे की आपण कशा पद्धतीने आपले पहिलं म्हणजे भारतीय करेक्ट स्वदेशी असं आपले जे काही हे म्हणतोय ते पाठवतोय. तर मग अशा अनुषंगाने तो महत्वाचा प्रश्न ठरतो. पुढला ऊर्जा तंत्रज्ञान, जसं की ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये मी पर्टिक्युलरली म्हटलं होतं की अणुऊर्जा ही अतिशय महत्वाची आहे. तसंच आपले जे काही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतात म्हणजेच अक्षय ऊर्जा किंवा त्याला आपण नवीनीकरणीय ऊर्जा म्हणतो यावर रिपीटेडली प्रश्न विचारला दिसतो. इथं बघा ITER फ्युजन प्रकल्प हा काय असतो तेच आहे करेक्ट. न्यूक्लियर टेक्नॉलॉजी, स्वच्छ तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा स्वातंत्र्य, अणुऊर्जा दिसतोय तुम्हाला. त्यानंतर फास्ट ब्रीडर रिएक्शन अगेन काय ऍटॉमिक एनर्जी ठीक आहे. अणुऊर्जा, सौर ऊर्जा, खर्च गट करेक्ट. म्हणजे रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतो आपण त्यावर प्रश्न विचारला जातात आणि अणुऊर्जा महत्वाचा आहे. तर अणुऊर्जा विषयी तुम्हाला वाचून जाणे आवश्यक आहे. मी अजूनही सांगतो तुम्हाला अणुऊर्जावर एक्सपेक्टेड आहे प्रश्न करेक्ट. यावर चांगले प्रश्न विचारले जातात कारण डेव्हलपमेंटही होत आहे, नवीन रिएक्टर बनत आहे, त्यामध्ये थोरियम अतिशय महत्वाचं झालेलं आहे. आता रिसेंटली जर आपण बघितलं की चायनाने एक असं म्हणजे आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी तयार केली आहे त्याच्यात थोरियम डायरेक्टली यूज करू शकतो आपण. तर मग असे प्रश्न त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. पुढे बौद्धिक संपदा हक्क व नवोन्मेष IPR आणि इनोव्हेशन. तर जीवन सामग्रिकेतील IPR यावर प्रश्न विचारला गेला. पेटंट व्यावसायिकीकरणातील अंतर, त्यानंतर TKDL ठीक आहे, ट्रायबल नॉलेज डिपॉझिटरी लिमिटेड ठीक आहे लायब्ररी सॉरी. तर त्यानंतर नोवार्टिस हा एक प्रकरण झालेला होता. कॉपीराइट पेटेंट ट्रेड सिक्रेट त्या संबंधित प्रश्न विचारला गेलेला आहे. कृषी व ग्रामीण तंत्रज्ञान यावर डिजिटल इंडिया व शेती कृषी संबंधित आहे. डिजिटल इंडिया कशी शेतीला पूरक ठरू शकते त्या संबंधित प्रश्न होता. त्यानंतर जैव तंत्रज्ञान व शेतकरी, आता बघा जैव तंत्रज्ञानाच्या आधी आलाय पण इथे हा शेती कृषीच्या अंतर्गत आपण घेतलेला आहे. नॅनो तंत्रज्ञान व शेती तो तिथेच आपण टॉपिक इथे घेतलेला आहे. ॲल्युलोपॅथी व पीक प्रणाली काय असतं या संबंधित प्रश्न आपल्याला यामध्ये कृषी व ग्रामीण तंत्रज्ञान. तर इथपर्यंतचे टॉपिक मी म्हटलं होतं 4 प्रश्न जवळपास यामध्ये आहेत. त्याच्या आधी 5, 6, 7, 8 ही प्रश्न आहेत.
मग अशा याच्यात तितके टॉपिक अतिशय महत्वाचे आहे. खालच्या टॉपिकवर जवळपास आपण म्हणतो की 2 एक प्रश्न आहे, ते तुम्ही स्किप केले तरी चालणार. त्यामध्ये आपल्याला काय दिसतं, मूलभूत विज्ञान व साहित्य, जसं बोस, आइन्स्टाईन, सांख्यिकी आणि FRP संमिश्र साहित्य. आता कसं असतं, हे टॉपिक तुम्हाला जर याची डिटेल माहिती असेल तर तुम्ही आन्सर लिहू शकता, अदरवाईज आन्सर लिहू शकत नाही. तर इतकं टेन्शन घ्यायचं नाही एखाद्या प्रश्नाचं. पण जे वरचे प्रश्न आहेत ते तुम्ही करायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने ते टॉपिक तुम्हाला अॅनालाइज करायचे आहे. पुढला, संरक्षण व सामरिक तंत्रज्ञान, यामध्ये S-400 जे हवाई संरक्षण प्रणाली आहे बघितली आपण. म्हणजे बेसिकली रशियाकडनं आपण जे घेतली ते न्यूजमध्ये होती आणि इथे प्रश्न विचारला गेला. जल व पर्यावरण तंत्रज्ञान, यामध्ये स्वच्छ पाण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञान 2024 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. करेक्ट. म्हणजे काय करू शकतो आपण स्वच्छ पाण्यासाठी, कारण आपला देश इतका वाढतोय, पॉप्युलेशन आपली इतकी वाढत आहे आणि तसं आपल्याकडे जमिनी कमी आहेत किंवा पाण्याचे स्रोत कमी होत चाललेले आहेत. मग अशा याच्यात स्वच्छ पाण्याची सोय आपण तंत्रज्ञानाचा वापर करून कुठनं मिळवू शकतो, त्या संबंधित प्रश्न. वाहतूक व पायाभूत तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टोल संकलन तंत्रज्ञान, म्हणजे टोल टॅक्स वगैरे जे आहेत ते मानव विरहित करून फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ते कसे डेव्हलप करू शकतो. जसं जपानमध्ये आहे, जपानमध्ये आपल्याला टोल टॅक्सवर कुणीच मनुष्य दिसत नाही. करेक्ट. ऑटोमेशन मध्ये आहे सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धतीने हे महत्वाचे असे प्रमुख घटक होते. त्या संबंधित प्रश्न आणि कुठल्या वर्षाला तो विचारला गेला ते मी तिथे दिलेलं आहे. तुम्ही, जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही हे टॉपिक जे आहेत आणि ऍटलीस्ट एवढे टॉपिक हे करणे अपेक्षित आहे. त्यावर रिपीटेडली युपीएससी प्रश्न विचारलेला आहे, एमपीएससी त्यावर प्रश्न विचारणार. तर मी आशा करतो की तुम्हाला या गोष्टी कळालेल्या असेल. पण स्टील तुमच्या प्रिपरेशन संदर्भात जर तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्ही मला या नंबरवर विचारू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे, यावर कॉल करा. डिटेल काही जर प्रिपरेशन संदर्भात डाऊट असतील, म्हणजे आता जी काही परीक्षा होणार आहे आपली, जवळपास 1 महिना बाकी आहे. करेक्ट. तर त्या संबंधित अजूनही काय तुम्हाला डाऊट्स आहे, कशी तयारी करायची, कुठले टॉपिक कसे वाचायचे. करेक्ट. माझा जो अनुभव आहे युपीएससी मुख्य परीक्षेचा, मी तो तुम्हाला डिटेल सांगणार की एक्झॅक्टली कसं तुम्हाला स्ट्रॅटेजाइज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 30 दिवसात आपण असं म्हणू शकतो की रेसमध्ये तुम्ही पुढे जाल. कारण बघा, जरी आपल्याला दिसतं इथं 2700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मुख्य परीक्षेसाठी, पण मी अजूनही सांगतोय की 500 विद्यार्थ्यांमध्येच खरी रेस आहे. कारण बाकी विद्यार्थ्यांची तयारी तितक्या लेवलला झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी थोडं आन्सर रायटिंग वगैरेची प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी ती ग्रॅब केली पाहिजे. त्यानंतर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे, MPSC_AON तो तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये या पीडीएफ वगैरे अवेलेबल असतात. जे आपण म्हणतो की जे महत्वाचं असं साहित्य आहे, अभ्यास साहित्य आहे, ते आपण तिथे देतो विद्यार्थ्यांना. त्या पीडीएफ झाला, पीडीएफच्या स्वरूपात झाला किंवा पीपीटीच्या स्वरूपात झाला, त्या तिथे अवेलेबल असतात. करेक्ट. म्हणून तुम्ही हा जॉईन करा ग्रुप. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्ही टेलिग्रामला MPSC_AON सोडलं तरी तुम्हाला सापडेल. माझा पर्सनल असा एक ग्रुप आहे, ज्यामध्ये मी विद्यार्थ्यांना जे पर्टिक्युलरली जे आता 30 तारखेला घेऊन, म्हणजे आपली जे एक्झाम आहे आता पुढल्या महिन्यात 30 दिवसानंतर, तर त्या एक्झामला घेऊन जे इथिक्सची तयारी करताय त्या संबंधित मी स्वतः एक ग्रुप तयार केलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट पेपर चेक करून देतोय. त्यांची आन्सर रायटिंग कशी करायची आहे, इथिक्सला कशा पद्धतीने तुम्हाला सामोरे जायचं आहे, या संबंधीची डिटेल माहिती मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला देतो आहे. आणि या ग्रुपचं नाव आहे निलेश सर इथिक्स म्हणून. ते तुम्ही टेलिग्रामला सर्च करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असणार आहे, तिथे तो जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अजूनही जनरल स्टडी 1, 2, 3, 4 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले जे सब्जेक्ट्स आहेत, जसं की भारतीय समाज झाला, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नीतीशास्त्र, सचोटी, अभियोग्यता, करेक्ट, या टॉपिक संबंधित नॉलेज नाही आणि त्यांना वाटतं की कुणीतरी आम्हाला शिकवलं पाहिजे, तर त्या संबंधीचा आम्ही एक रेकॉर्डेड कोर्स विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे. बऱ्यापैकी आपला हा जो कोर्स आहे फास्ट ट्रॅक कोर्स आहे, जिथनं तुम्ही कमी वेळेत चांगली तयारी करू शकता. आणि या कोर्समध्ये आपले सगळे जे काही मेंटर्स आहेत ते आहेत ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेले. तुम्हाला इंटरव्ह्यू दिलेल्या मेंटरकडनं हे सब्जेक्ट जे आहे हे अभ्यासाला मिळतील. आणि या कोर्सची जी फी आहे ती आहे 4,999. पण विद्यार्थी मित्रांनो, ही 4,999 फी जी आहे लिमिटेड आहे. पण विद्यार्थ्यांना प्रश्न असेल आता की 1 महिन्यासाठी मी हा कोर्स का घ्यावा? पण विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स तुमचा 1 महिन्यासाठी नाही आहे, तर पुढली 2026 ची जी मुख्य परीक्षा आहे तोपर्यंत हा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. 9 महिन्याची आम्ही याची व्हॅलिडिटी देतो आहे. तर या मेन्सलाही तो टार्गेट करायचा आहे, पुढल्या मेन्सलाही आम्हाला टार्गेट करायचा आहे. तर 9 महिन्यासाठी व्हॅलिडिटी असणार. तुम्ही तो परचेस आता जरी केला तरी तुम्ही तो 2026 पर्यंत बघू शकता. करेक्ट. पुढे महत्वाचं म्हणजे काय की समजा काही विद्यार्थ्यांना फक्त इथिक्सची बॅच लावायची आहे. करेक्ट. रेग्युलर लेक्चरमध्ये जे इथिक्सचे सब्जेक्ट तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल, करेक्ट, तर त्या संबंधीची आमची एक बॅच आहे, ती आहे 1500 रुपयाला अवेलेबल आहे. ऑफर प्राइस आहे. आणि या बॅचचंही जी काही व्हॅलिडिटी असणार आहे तीही तुमची 9 मंथ. ठीक आहे, लक्षात घ्या. 9 मंथ साठी आम्ही ती देतो आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि म्हणजेच पुढल्या मुख्य परीक्षेपर्यंत 2026च्या मुख्य परीक्षेपर्यंत. आणि यामध्ये मी तुमचे स्वतः सेशन घेतो आहे आणि तुम्हाला आन्सर रायटिंग वगैरे इथपासनं सगळं गायडन्स माझ्याकडनं असणार आहे. त्या संबंधित काही डाऊट तुम्हाला राहणार नाही. पुढे महत्वाचं म्हणजे काय की आता काही विद्यार्थी असे आहे की या एक्झामला टार्गेट न करता 2026, काही विद्यार्थ्यांचं टार्गेट असणार आहे 2026, ते या 2026च्या अनुषंगाने आमची समर्पण बॅच आलेली आहे.
प्रिलिम आणि मेन्स आणि प्लस इंटरव्ह्यू बॅच आहे ती, करेक्ट. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही प्रिलिम आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू याचं गायडन्स तर करूच, पण त्यामध्ये तुम्हाला हे जे कोर्सेस आहे, हे बॅच जी आहे तो लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग, लक्षात ठेवा अनलिमिटेड रेकॉर्डिंग, म्हणजे तुम्ही लाईव्ह जर लेक्चर केले तर तुम्ही नंतर तुमच्या सिलेक्शन पर्यंत अनलिमिटेड रेकॉर्डिंग तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणार आहे त्या याची, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स अंडरस्टँडिंग, म्हणजे तुमचे एनसीईआरटी कव्हरेज केला जाईल सुरुवातीला, त्यानंतर स्टेट बोर्डचा कव्हरेज केला जाईल आणि त्यानंतर मग ऍडव्हान्स लेवलला म्हणतो आपण ते तुमची टीचिंग होणार आहे. त्यामध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आम्ही करून घेतो विद्यार्थ्यांकडनं, सो दॅट की त्याला मुख्य परीक्षेला तयारी कशी करावी या संबंधीचं ते आपलं गायडन्स असणार आहे. पीवायक्यू अनालिसिस, म्हणजे प्रिलिमचं असू द्या मेन्सचं असू द्या, पीवायक्यू अनालिसिसनुसार तुम्हाला कुठले महत्त्वाचे टॉपिक असतात, कसे अभ्यासायचे त्या गोष्टी यामध्ये देणार. स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज असणार आहे आणि मेंटरशिप अतिशय महत्त्वाचं. 1 to 1 विद्यार्थ्यांना डाऊट असतात, लाईव्ह सेशन जेव्हा करतात किंवा रेकॉर्डेड सेशन जेव्हा करतात तर विद्यार्थ्यांना डाऊट असतात की आम्हाला आमचे डाऊट क्लिअर कसे करायचे, तर त्यासाठी आम्ही 1 to 1 मेंटरशिप देतोय, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच सब्जेक्टचा कुठला डाऊट राहिलेला नको. तर या बॅचमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जे आमचे मेंटर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू पर्यंत सगळ्या दिलेले आहेत, तर ते तुम्हाला शिकवणार आहेत, करेक्ट. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील तर हा आमचा ऑफिशियल नंबर आहे, यावर तुम्ही इतर गोष्टींसाठी कॉन्टॅक्ट करून जाणून घेऊ शकता. ही आमची वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही फ्री कंटेंट अवेलेबल असतो, तिथनं तुम्हाला मिळेल. जसं की आपले जसं आपलं एनसीईआरटी झालं किंवा मग स्टेट बोर्डची पुस्तकं झालेत किंवा मग आपले सिलेबस आहे किंवा मग सिलेबस पॅटर्न झाला वगैरे बाकी सगळ्या गोष्टी, आणि आमच्याकडनं आमचे काही नोट्स अवेलेबल आहेत, तुम्ही तिथनं ते डाउनलोड करू शकता. त्याही पलीकडे तुम्हाला जर अपडेट राहायचं आहे तर तुम्ही आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन करा, इंस्टाग्रामला जॉईन करा आणि फ्री कंटेंट मटेरियलसाठी असेच व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर युट्यूबलाही जॉईन करा. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सेशन समजले असेल आणि या सेशनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या, म्हणजे की राज्यसेवा जी होणार आहे आता त्या अनुषंगाने जे महत्त्वाचे असे टॉपिक होते त्या संबंधीचं डिटेल असं एक नॉलेज आलेलं असेल. मी आशा करतो की तुमची जी मेन्स आहे ती अशा पद्धतीने तयारी करून निघेल आणि तुम्ही लिस्टमध्ये असाल. धन्यवाद.